नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्या संक्रांतीला सेलिब्रेट करायसाठी आपण संक्रांती स्पेशल थाली करणार आहोत. खूप सिंपल आहे. तसं संक्रांतीला खूप सारे पदार्थ, खूप साऱ्या पिकं बाजारात शेतात आलेले असतात. ते सगळे बाजारात विकायला आलेले असतात. त्यामुळं खूप व्हरायटीच्या भाज्या, फळं आपण बाजारात बघू शकतो. आणि त्यालाच या थंडीच्या दिवसात छान खाल्लं जावं या उद्देशाने आता उन्हाळा सुरू होणार आहे. तर ते छान शरीरात जावं या उद्देशाने खूप पदार्थ आपल्या पूर्वजांनी तयार करून ठेवलेले आहेत. त्यापैकीच एक सिंपल थाली आपण आज तयार करणार आहोत. तर मग मी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळीला स्वच्छ धुतल्यानंतर मेथी घातलेली आहे. मेथीनंतर मेथीच्या बरोबरच आपण याच्यात घालणार आहोत लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या पाकळ्या घातल्याबरोबर थोडंसं मी कापून ठेवलेलं गाजर आहे. छोटे छोटे गाजराचे तुकडे केले होते. आणि त्याचबरोबर हा ओला कांदा होता आणि ओला कांदा थोडासा घातलेला आहे. आणि ढबू मिरची घातली आहे. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या आणि ही काकडी आहे. काकडीचे पण तुकडे घातलेले होते. आणि त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. आणि जर कमी पडलं तर आपण नंतरही घालू शकतो. तर शेंगदाणे घातलेले आहेत. हे शेंगदाणे भाजून ठेवलेले असतात ना, तेच वापरायचे. तुमच्याकडे बटाणे असतील तर बटाणे घाला. हळद घातलेली आहे. हळदीनंतर त्याच्या अंगाला पुरतंच पाणी घालायचं आहे. जास्त पातळ करायची नाही आहे ही भाजी. आपण कुकर चढवूया. आणि त्याचबरोबर दुसरा कुकर इथं मी चढवलेला आहे भातासाठी. तर भातही तयार होतो आहे आणि इकडं भाजी तयार झाल्यानंतर आपण त्याला उतरवून घेऊयात. भाजी बघा मस्त मऊ अशी छान शिजलेली आहे. आणि तुम्हाला म्हटल्यासारखं अंगापुरतंच आपण पाणी घातल्यामुळं जास्त हे पातळही दिसत नाही आहे. तर अशीच आपल्याला भाजी बनवायची होती, त्यानुसारच मी पाणी घातलेलं होतं. तर मेथीच्या जागेला तुम्ही पालक वापरू शकता किंवा सगळ्या प्रकारच्या भाज्या एकसाथ थोड्या घालू शकता. आणि सरसो का साग जे म्हणतो, सरसोची जी भाजी मिळते तेही घालू शकता तुम्ही. अशा प्रकारे करू शकता. हरभऱ्याची भाजीसुद्धा तुम्ही अशी करू शकता, ओला हरभऱ्याची. तर तयार झालेल्या भाजीला आपण फोडणी घालणार आहोत. तर 2 ते 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे छोट्या चमच्यानी. त्यात जिरे आणि मोहरी घातलेले आहे. जिरे मोहरी मस्त तडतड करायला लागल्यानंतर कढीपत्ता घालून घेऊया. आणि लाल मिरचीच्या 2 तुकडे घेतलेले आहेत. ते तेलात असे मस्त तडतड झाल्यानंतर ही फोडणी आपण त्या भाजीला घालून ठेवायची. म्हणजे आपली भाजीचं काम संपलेलं आहे आणि ही भाजी अगदी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्ही हवी असेल तर ही भाजी थोडीशी पातळही बनवू शकता. इथं आपण कांद्याची चटणी करणार आहोत. कच्चा कांदा जो असतो त्याची. कांद्याबरोबर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि इथं घातलेली आहे बॅडगी मिरचीचं तिखट, जे मला जास्त तिखट चटणी नको आहे म्हणून. चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे. साखर घातल्यानंतर आपण थोडासा लिंबू पिळून घेऊया. लिंबू नसेल तर थोडीशी चिंच असेल तर तुम्ही चिंचही घालून चटणी अगदी बारीक नाही करायची, अशी तुम्हाला दिसती ना तशी अगदी मोठी एकदाच मिक्सर फिरवला की मस्त चटणी तयार होते. ही चटणी त्याच्याबरोबर कॉम्बिनेशनसाठी खूप छान आहे. तोंडी लावण्यासाठी आपण थोडीशी काकडीही कट करून घेऊया. काकडी तुम्हाला सालपट न काढता जरी खायला आवडत असेल तर जरूर खा, कारण तशी ही काकडी खूप चांगली लागते. जास्त रिच प्रमाणात फायबर तुम्हाला त्यात मिळेल. पण माझ्या घरातल्यांना वरून काढलेलं आवडतं म्हणून मी इथं काढत आहे. त्याचनुसार तोंडी लावण्यासाठी भाकरी असल्यामुळं खूप वेगळे जसं की तुम्हाला म्हणाले पिकं आलेले असतात. त्यातलंच आपण ह्या मस्त मला मिळालेले कारली होती, ते कारलीचे चिप्स केलेले आहेत. थोडंसं लसूण आणि हिरव्या मिरच्या या सपक आहेत. थोडंसं तेल घालूयात आणि या तेलात याला बारीक गॅसवर परतून घेऊयात. आणि ह्या थोड्याशा मऊ होईपर्यंत आपल्याला परतायच्या आहेत. या तोंडी लावण्यासाठी खूप चविष्ट लागतात. असा कलर आल्यानंतर थोडंसं मीठ लावूयात. तुम्हाला थोडंसं मिठाबरोबर थोडंसं लिंबूसुद्धा पिळू शकता, पण मी इथं फक्त मीठ लावलेलं आहे. आणि नंतर हे अगदी खाण्यासाठी तयार झालेलं आहे. मिक्स
त्याला मीठ अगदी छान मिक्स करून घेऊयात आणि ह्याला बाजूला ठेवून भाकरीची तयारी करूयात। इथं बाजरीच्या पिठामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालत आहे। याला मिक्स केल्यानंतर गरम पाणी घालूयात। गरम पाणी घातल्याने आपली भाकरी छान मळायलाही येईल आणि त्याचबरोबर भाकरी न तुटता छान कितीही पातळ बनवता येते। या उद्देशाने इथं गरम पाणी घातलेलं आहे। तुम्ही बाजरीचं पीठ दळून आणताना बाजरी 1 किलो असेल तर 1 मूठभर तांदूळ घाला आणि एक हे हळकुंड घालून तुम्ही दळून आणू शकता। नाहीतर त्याचबरोबर 1 किलोला 3 ते 4 चमचे छोटे टेबलस्पून म्हणतो ना ते उडदाची डाळसुद्धा तुम्ही घालून दळून आणू शकता। त्यामुळं काय होतं, बाजरीची भाकरी जी आहे इकडं बिजापूरकडं वगैरे आम्ही खूप पातळ बनवतो। अगदी ह्या बाजरीच्या भाकऱ्या बनवून आम्ही स्टोअर केलेल्या असतात। त्यासाठी तांदूळ, उडदाची डाळ आणि हळकुंड घालून दळून आणलं जातं की जेणेकरून ही बाजरीची भाकरी दिसण्यासाठीही छान होतेच, तर पातळही बनवताना खूप छान बनवली जाते, पातळ बनली जाते, म्हणून तांदळाचा उपयोग केला जातो। तर तुम्ही तशीही करू शकता। आता आपण त्याच्यावर थोडेसे पांढरे तीळ लावूयात आणि मग ही भाकरी बनवूयात। बाजरीची भाकरी अशा या भाज्यांना खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि अगदी हेल्दी आहे। संक्रांतीच्या आपल्या थालीमध्ये बाजरीची भाकरी फार महत्त्वाची आहे, कारण संक्रांतीला बाजरीचा मान आहे। त्यामुळं आमच्याकडं तर बाजरीच्या भाकऱ्या संक्रांतीलाही खूप छान पातळ अशा बनवून ठेवलेल्या असतात। लग्नात, सणासुदीला, खास करून दिवाळीच्या वेळेस 5 दिवस जेव्हा भाकरी करत नाही त्यावेळेस आमच्याकडे बाजरीच्या, ज्वारीच्या भाकऱ्या पातळ बनवून बॉक्समध्ये त्या स्टोअर केलेल्याही असतात, तुम्ही पाहिल्या असतील। तर अशा प्रकारे बाजरीच्या भाकरीला पाठीमागूनही पाणी लावायचं आणि ते सुकल्यानंतर भाकरी उलटवून घ्यायची। ही बाजू आपली मस्त तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूला दाबून ही भाकरी तयार करून घ्यायची। अगदी खाण्यासाठी, शरीरासाठी खूप हेल्दी अशी बिना तेलाचे पदार्थ अगदी चांगले असतात। तर ही बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आणि ह्या बाजरीच्या भाकरीबरोबरच माझी थालीही तयार झालेली आहे। तर बघा, ह्या थालीमध्ये आपण लोणी ठेवलेली भाकरी आहे, मेथीची जी भाजी आपण गरगट्टा केला होता तो आहे आणि त्याचबरोबर गरम भाताबरोबर तुपासहित लिंबाचं लोणचं ठेवलेलं आहे आणि इथंच आपण कांद्याची चटणी केलेली होती ती आणि जवसाची चटणीबरोबर घट्ट सप्पक दही आहे आणि तोंडी लावण्यासाठी आपण तयार केलेले मिरच्या, लसूण आणि काकडी पण आहे। तर लसूणही तुम्ही खाऊन बघा, खूप छान लागतो असा भाजून मीठ लावून तयार केलेला। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला माझ्या कुकिंग बरोबरच सकाळी येणाऱ्या रांगोळ्याही पाहायला मिळतील। आणि जर तुम्हाला ही थाळी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींनाही जरूर व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून तेही बघतील आणि या व्हिडिओ पाहताच बेल आयकॉनही दाबा की जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा मिळतील। धन्यवाद।